हेमंत गोडसे, भारती पवार यांच्यासाठी नाशिकमध्ये मोदींची जाहीर सभा। श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटलांसाठी सुद्धा मोदी कल्याणमध्ये, तर मिहिर कोटेचांसाठी मोदींचा आज भव्य रोड शो। नाशिक आणि दिंडोरीमध्ये आज महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन। राजाभाऊ वाजेंसाठी उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये जाहीर सभा, तर भास्कर भगरेंसाठी शरद पवार दिंडोरीमध्ये। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। मोदींच्या रॅली संदर्भात राज ठाकरेंना निमंत्रण दिल्याची बावनकुळेंची माहिती। लोकसभेनंतर शिंदे उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात। उल्हासनगरमधील सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर प्रकाश आंबेडकर काहीही बोलतात, त्यांचं वक्तव्य निराधार। महाजन यांची प्रतिक्रिया। व्हिडिओ शेअर करत निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा। हल्ली कॅमेरासमोर स्टंट करणं सोपं झालंय। स्वतःच्या पैशाने किती रुग्ण बरे केले, निलेश राणेंचा सुळेंना सवाल। सत्ता स्थापनेवरून भाजप आणि काँग्रेसचे दावे प्रतिदावे। 4 टप्प्यात भाजपला 270 जागा मिळणार, अमित शहांचा विश्वास। तर 4 जूनला देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, खरगेंना आशा। महादेव बॅटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची छापेमारी। 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती। आणि दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी कलाकारांचा पुढाकार। प्रशांत दामले घेणार पत्रकार परिषद। दामोदर हॉल वाचवण्यावर पत्रकार परिषदेमध्ये बोलणार।